अहो स्वामी, मला काहीच नको तुमच्याकडून, पण ज्यांना मी जन्म दिलाय ना त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहा. या पलीकडे आपण पालक काय मागतो देवाकडे? आई वडील इतकी वर्ष सातत्याने देवावर श्रद्धा ठेवतात, तेव्हाच त्याचा लाभ पिढ्यानपिढ्या संपूर्ण कुटुंबाला होत असतो. आपल्याला जसा झाला तसा आपल्या मुलांनाही व्हावा म्हणून आपण सगळेच देवापुढे नतमस्तक होत असतो. लोक म्हणतात, सगळंच जर नशिबात आहे तर देव काय करतो? याचं उत्तर भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात 7व्या श्लोकात दिलेलं आहे. श्रीकृष्ण सांगतात की कर्म, अकर्म, विकर्म यांचं गूढ फार खोल आहे. नशीब म्हणजे भूतकाळात पेरलेलं बीज असतं, वर्तमान म्हणजे आता उगवलेलं झाड, आणि कर्म म्हणजे आपल्या भविष्याचा पाया असतो. त्यामुळे देव न्यायाधीश असतो, तो नियम बनवतो, पण पेपर आपल्यालाच लिहावा लागतो. पेपर म्हणजे आपले कर्म असतात. आपला अध्यात्म आपल्या वागण्यातून आणि आपल्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो. देव बाहेर कुठेही नसून आपल्या अंतःकरणात असतो, आणि हेही तितकंच खरं आहे की भावपूर्ण शरणागतीच ईश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून भाव हाच खरा देवाचा मार्ग आहे. भगवद्गीतेत म्हटलंय की जर तुमचं मन भक्तीकडे ओढलं जात असेल तर तुम्ही नाही, देवाने तुम्हाला निवडले. आणि शेवटी ना आपण तेच करतो जे आपल्याला पाहिजे, पण आपल्यासोबत तेच होतं जे स्वामींना पाहिजे. स्वामी सांगतात की तू ते कर जे मला हवंय, पण मी तुला ते देईल जे तुला पाहिजे. किती बरोबर आहे ना? जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि भक्तीच्या या प्रवासात स्वामी आणि मी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.